भाजपच्या पराभवानंतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन पुन्हा एकदा आमने-सामने आलेत। रक्षा खडसे यांना भाजपच्या नेत्यांनी पाठबळ न दिल्यानं मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव झाल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। मात्र मुक्ताईनगरमधील लढाई ही भाजपची नव्हे तर खडसे परिवाराची होती आणि एकनाथ खडसेंमुळेच मुक्ताईनगरमध्ये भाजपचं नुकसान झाल्याचं प्रत्युत्तर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलेलं आहे। ताई भाजपकडून लढवत असताना त्यांना भाजपकडून पूर्ण बळ मिळालं असं चित्र नव्हतं। काही प्रमुख कार्यकर्ते जर सोडले 2-4 तर कोणी बाकीचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट घेऊन नव्हते, सहभागी नव्हते आणि या ठिकाणी भाजप यावा की नाही यावा या जी आक्रमकता असते ती बऱ्याच जणांमध्ये नव्हती। त्यामुळे रक्षाताई या ठिकाणी एकट्या पडलेल्या दिसत होत्या। बाहेरचे कोणी नेते या ठिकाणी आले नाही। या ठिकाणी पंकजाताईंची एक सभा झाली, त्याच्या पलीकडे दुसरं कोणाची सभा झाली नाही। आता काय पाठबळ देतं? त्यांनी जेव्हा बोललं तेव्हा मी गेलो तिथे। पाठबळ मंत्री आहेत, तिथे खासदार आहेत, हे साहेब आमचे 8 वेळा 7 वेळा आमदार आहेत, मंत्री राहिले एवढे वर्ष 15-20 वर्ष। आता अजून यांना काय पाठबळ देतात? आता ते ज्यावेळेला म्हणतात की खडसे परिवाराची लढाई आहे तर आम्ही किती पाठबळ द्यायचं त्यांना? खडसे परिवाराची लढाई आहे म्हणजे या शब्दामुळेच ते पडलेत। म्हणजे प्रत्येक वेळेला आपली भूमिका बदलायची, आमदारकीला वेगळी करायची, मुलगी उभी राहिली की, खासदारकीला सुनवाई राहिली की वेगळी करायची, नगरपालिकेमध्ये पुन्हा वेगळी करायची। म्हणजे काय लोकांना तुम्ही गृहीत धरताय का? लोक वेडे आहेत की तुम्हाला वाटेल तसे तुम्ही चिन्ह बदला, पक्ष बदला, कपडे बदलू, पक्ष बदला तरी धडाधड। हां, लोक इतके दूधखोळे राहिलेले नाहीत। तुमच्या निष्ठा कुठे आहेत? आता पवार साहेबांनी MLC कडे त्याच्यावर तर नेट नाही म्हणून मी नाही तिकीट घेत तुमचे। मग हे कसं काय तुम्ही असं करू शकतात? हे लोकांना पटणार आहे का? कसे काय लोक तुम्हाला निवडून देतील? त्यांच्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान झालं त्या ठिकाणी।